So summer 15, 4 marks. An orifice meter, same example असता. एक्झाम्पल याचं व्हेंच्युरीमीटरचे आणि याचे सेम एक्झाम्पल असतं. सो an orifice meter, diameter 10 centimeter, is inserted in a pipe, diameter 20 centimeter. The pressure gauge is fitted upstream and downstream. It shows reading 19.62 so and 9.81 respectively. The coefficient is 0.6. Find the discharge. सेम आहे. DO म्हणजे D1 दिलेला आहे 10 सेंटीमीटर, D2 आणि D1 म्हणजे 20 सेंटीमीटर. सो मीटर मध्ये केला. सो PO CD दिलेला आहे 0.6, P1 आणि P2 दिले. मग तुम्हाला त्या दिवशीच बोललो मी की फॉर्म्युला जर प्रेशर दिलेला असेल तर P1 मायनस P2 अपॉन W म्हणजे 9810. सो P1 मायनस P2 इज इक्वल टू अपॉन रोजी. सो फक्त प्रेशर न्यूटन पर सेंटीमीटरचं तुम्ही ऍज इट इज ठेवलं आणि ते इंटू 10⁻⁴ केलं पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सेंटीमीटरचं मीटर करणं म्हणजे 100 10⁻², आणि 10⁻⁴ हे मीटर मध्ये केलं आणि त्याच्यानंतर ते एच टाकला. सो A1 A2 कॅल्क्युलेट केला. π/4 D1 स्क्वेअर. सो D1 इज 0.2. π/4 D2 स्क्वेअर. D2 इज 0.1. सो Q इज इक्वल टू A1 A2 CD. A1 A0 म्हणतो त्याला, A1 A2 म्हणायचं. √2GH मायनस A अपॉन A1 मायनस A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. सो अशा रीतीने तुम्हाला Q काढायचा आहे. सो 0.0862. येतोय का प्रॉब्लेम लक्षात? फक्त प्रेशर विचारलेलं आहे, याच्यात चेंजेस बोला पटकन. हा प्रॉब्लेम समजला का? मी नंतर लायला देतो. हाफ सेशन झाला का नंतर ओरिफिस मीटर. सेकंड बघा प्रॉब्लेम. Orifice meter 150 mm in diameter inserted in a pipe of 300 mm. The pressure difference measured by mercury manometer and gives reading 500 mm of Hg. Find the rate of flow of an oil. Specific gravity 0.9 and CD 0.64. So D2 0.15, D1 0.30. So A1 आणि A2 π/4 D square π/4 D2 square. ओके. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल दिली आहे. मॅनोमीटर रीडिंग X. So H is equal to X into SM upon SL minus 1. So 0.5. 13.6 divided by 0.9 minus 1. So 7.055. याच्यावरून H येईल SM अपॉन SL मायनस 1. बघा त्यांनी वॉटर म्हटलेलं आहे का? नाही, ऑइल म्हटलेलं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली म्हणजे ऑइल. आणि मग H इज इक्वल टू कसं काढायचं? SM अपॉन SL मायनस 1. सो 1.5 13.6 upon 0.9 minus 1. So 7.055 meter of oil. Calculate the discharge. CD A1 A2 √2GH A1 square minus A2 square. So अशा रीतीने Q 0.1319 meter cube per second. So 131.9 liter per second.
असं आता मीटर क्यूबचं लिटर केलंय बघा, इंटू 1000. एकदा बघून घ्या. So next, numerical on pitot tube. ओके, थोडा झूम कमी करतोय. पिटॉट ट्यूब इज इन्सर्टेड. आता पिटॉट ट्यूबचा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचं ते लक्षात ठेवा. व्ही इज इक्वल टू सी व्ही अंडर रूट जी एच, म्हणजेच व्ही ऍक्च्युअल. आणि एच काढायचा फॉर्म्युला, आता समजा हा फॉर्म्युला आहे. A pitot tube directed in a water stream having a velocity of 2.7 meter per second. Full stop. It has a gauge difference 30 mm and water mercury manometer. Find its coefficient. Also explain working. आता 8 मार्काचा क्वेश्चन म्हणून ते एक्सप्लेन दिलं. सो ऍक्च्युअल वेलोसिटी व्ही एक्स दिलेला आहे तुम्हाला 30 mm ऑफ एच जी, तर 3 सेंटीमीटर ऑफ एच जी केलं, कारण 76 एच जी कॉलम हा 10.33 असतो. सो म्हणून आता 3 सेंटीमीटर बघा, 10.33 इंटू डिवाइड बाय 76 इंटू 3, सो 0.4078. सो एच इज इक्वल टू 0.4078. खाली बघा, व्ही इज इक्वल टू सी व्ही अंडर रूट जी एच. सो 2.7 इज इक्वल टू सी व्ही. सो सी व्ही इज इक्वल टू 0.9545. आता तुम्हाला सीबी विचारला तर म्हणून त्यांनी तसं दिलं. एकदा बघून घ्या एक्झाम्पल. So next example, a pitot tube, winter 11, 4 marks. A pitot tube shows 15.5 centimeter of water. Determine the velocity of water. If area of flow is 5.88 meter centimeter cube, determine the discharge of water in liter per second. आता हे व्यवस्थित लक्षात घ्या. पिटॉट ट्यूब दिलेलं आहे तुम्हाला, हेड दिलेलं आहे, नंतर एरिया दिलेला आहे आणि डिस्चार्ज काढायला लावलेला आहे. सगळ्यात पहिले एच दिलेला आहे, हेड 15.5 तो मीटर मध्ये करून घेतला, इंटू डिवाइड बाय 1000, सॉरी सेंटीमीटर म्हणजे त्यावर डिवाइड बाय 100. सो 0.155. एरिया तुम्हाला दिलेला आहे, सो एरिया सेंटीमीटर स्क्वेअर आहे, सो डिवाइड बाय 10⁻² चा स्क्वेअर. ब्लॅक. डिटरमाइन द डिस्चार्ज ऑफ वॉटर इन लिटर पर सेकंड. सो एरिया माहिती आहे 5.88 इंटू 10⁻⁴. कसं केला बघा, डिवाइड बाय 100 चा स्क्वेअर, पण सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून परत त्याचा स्क्वेअर, म्हणजे 10⁻⁴, आणि वरती आलं ते -4 होते. सो नेक्स्ट सीव्ही दिला अजून करायचा असतो 0.98 0.96. तुम्ही डिपेंड असं 6 घेतला तरी चालतो. सो व्ही इज इक्वल टू सीव्ही
to GH. So 0.98. So V is equal to 1.709 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने तुमची व्हेलॉसिटी आली. तर सीव्हीटीएल नसलं तर कन्सिडर करायचं असतो का 0.98? बोल बोल काय म्हणतो. सीव्हीची व्हॅल्यू दिली नसेल तर 0.98 कन्सिडर करायची का? हो हो 0.98 दिलेलं नसेल तर कन्सिडर करायचं. हो ठीक आहे. आता डिस्चार्ज काढायला लावलेलं होतं तुम्हाला. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय दिलेलं थोडक्यात त्या एक्झाम्पल मध्ये एरिया दिलेला आहे. सो डिस्चार्जचा फॉर्म्युला काय आहे, एरिया इंटू व्हेलॉसिटी. सो वरती बघा साईडला कोपऱ्यात. सो क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. तुम्हाला निघालं आहे व्हेलॉसिटी क्यू. पण तो क्यू किती आला 5.88 इंटू 10⁻⁴ इंटू 1.709. सो क्यू इज इक्वल टू 10.05 इंटू 10⁻⁻⁴. म्हणजे थोडक्यात तुम्हाला क्यू दिलेला आहे तर क्यू तुमचा लिटर पर सेकंद आहे. मग लिटर पर मीटर क्यूब पर सेकंड आला तर लिटर कसं करायचा. सो इंटू 1000. सो दॅट इज अ लिटर पर सेकंड. बघा 10.05 इंटू 10⁻⁴ इंटू 1000 केलंय बघा. सो दॅट इज अ युअर रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. सो अशा रीतीने अजून एक बघा खाली सोपं आहे. A pitot tube in which air is flowing is connected to manometer containing water. If the difference in water level in the manometer is 87.5, what is the velocity flow in the pipe? Assuming tube coefficient 0.99. So H is equal to 87.5 mm. So मीटरच्या मीटर मध्ये करणार. सो CV 0.99 दिले बघा. सो वेलोसिटी इज इक्वल टू CV अंडर रूट टॉय GH. H तुम्हाला दिलेला MM मध्ये. एकदम सोपं एक्झाम्पल आहे 4 मार्कला. सो V इज इक्वल टू CV अंडर रूट 2 GH. सो 0.99 इंटू रूट 2 इंटू 9.81 इंटू 0.0875. So V is equal to 1.2971 मीटर पर सेकंड. ठीक आहे. सो सेम एक्झाम्पल पुढचा समोर 13-8 मार्क्सला आलेलं आहे. फाइंड द वेलोसिटी फ्लो ऑफ एन ऑइल थ्रू द पाइप when difference of mercury level of differential tube manometer connected to the tapping of pitot tube 100 mm. Take coefficient of pitot tube 0.98 and specific gravity 0.8. So X is equal to 100 mm of Hg. So 0.1 mm of Hg. So CV 0.98. Specific gravity 0.8 दिले. H is equal to same formula Sm upon Sl minus 1 into X. So reading येते. So H चं reading टाकलं. मला H भेटला 1.6 मीटर पर मीटर ऑफ ऑइल. So velocity V is equal to CV under root GH. So 0.98 into 2 root 2 into 9.81 into 1.6. So 5.49. असंच एक एक्झाम्पल पुढचं सबमरीनचं आहे. 2 वेळा आलेलं आहे. सबमरीन म्हणजे पाणबुडी. यादी लिहून घ्या वरचं. मी नंतर वेळ देतोच हे यादी लिहून घ्या.
नेक्स्ट आहे सबमरीनचं एक्झाम्पल घेऊ. सबमरीन विथ द ॲक्सिस 50 mm below the water surface, fitted with pitot tube and move horizontally in a sea of specific gravity 1.026, is fitted with mercury into manometer and gives deflection 170 mm. Calculate the speed of submarine. म्हणजेच व्हॅल स्पीड म्हणजेच व्हॅलॉसिटी. So specific gravity of C 1.026, deflection in manometer 170 mm म्हणजे 0.17 मीटर. Distance of water H is equal to 15 meter. Speed of submarine, dynamic head, that is H. मग आता व्ही काढायचं आहे. H is equal to एस एम अपॉन एस एल मायनस 1. सो तुम्हाला सी वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली. मग 0.17 इंटू 13.6 अपॉन 1.026 minus 1. So is equal to 2.0834. So speed of submarine V is equal to root G twice GH is equal to root 2 into 9.81 into TH. So 6.393 मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने पिटॉटिपचे एक्झाम्पल. परत एकदा रिपीट करतो मी. पिटॉटिप पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला स्ट्रीम व्हेलॉसिटी दिली होती. मग तुम्ही काय करणार, एच काढणार. सो व्ही इज इक्वल टू सीव्ही अंडर ट्वाईस जी एच. सो सीव्ही काढला. सेकंड एक्झाम्पल मध्ये वेलॉसिटी होती, सिंपल एक्झाम्पल होते ते 15.5. वॉटर डिटरमाइन द वेलॉसिटी ऑफ वॉटर, एरिया ऑफ फ्लो इज 5.88. डिटरमाइन द डिस्चार्ज ऑफ वॉटर. ठीक आहे. थर्ड वेलॉसिटीच काढायची होती, सीव्ही दिलेला होता. फोर्थ एच दिलेला आहे, वेलॉसिटी काढायची होती. नेक्स्ट एच दिलेला आहे. सी सबमरीनचं एक्झाम्पल व्हेरी ऍक्टिव्ह, त्याची वेलॉसिटी काढायची. ठीक आहे. एकच मिनिट. पण मी आरके बसलचं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला त्याच प्रॉब्लेम वरले.
मी तुम्हाला सिलेबसला नाही जे सिलेबसला दाखवतो. प्रॉब्लेम ऑन कंटिन्युटी इक्वेशन सगळ्यात महत्वाचं. A pipe which is flowing through diameter 20 centimeter and 10 centimeter. आता कंटिन्युटी इक्वेशनचे मेन मेन इक्वेशन काय? Q is equal to A1 V1 is equal to A2 V2. सो A1 V1 is equal to A2 V2 हे त्याचं मेन इक्वेशन आहे. सो वेन आर वॉटर फ्लोइंग थ्रू पाइप्स 20 centimeter and 10 centimeter दोन डायमीटर दिले 1 and 2. Velocity of water first is 4 meter and the velocity of section 1 and 2 also rate of discharge. तुम्हाला एक वेलोसिटी दोन डायमीटर दिले म्हणजे A1 π/4 D1 स्क्वेअर त्यांनी तेच केलेलं असेल ते दाखवतो. सो D1 20 सेंटीमीटर म्हणजेच 0.2 त्याच्यावरून A1 भेटेल π/4 D1 स्क्वेअर म्हणजेच π/4 0.2 चा स्क्वेअर. सो 0.0314 मीटर स्क्वेअर. सो V2 सॉरी V1 4 मीटर दिलाय मग D2 काढायचा आहे म्हणजेच A2 काढायचा आहे. सो D2 0.1 मीटर दिलाय A2 π/4 D2 चा स्क्वेअर. सो बघा इथे शेजारी डायग्राम दिली. सो म्हणून वेलोसिटी ऍट सेक्शन 1 V1 स्क्वेअर अपॉन 2G इज इक्वल टू 4 इंटू म्हणजे V1 स्क्वेअर आपण 2G G 9.81 आहे तर तुमचा आला 815 मीटर. वेलोसिटी ऍट सेक्शन 2. सो मग बघा अप्लाइंग कंटिन्यू इक्वेशन A1 V1 इज इक्वल टू A2 V2. सो V2 इज इक्वल टू A1 V1 आपण A2 त्याच्यावरून तुम्हाला V2 भेटला. सो वेलोसिटी ऍट लार्ज सेक्शन V स्क्वेअर अपॉन 2G. सो 16 into 60 2 into 9.81 83.047. हे लिहून घ्या मी कमी करतो झूम थोडा. क्वेश्चन लिहून घ्या आधी. एकच मिनिट. सिक्स पॉईंट टू लिहून घ्या. झाला सोल्युशन घ्या. सो अशा रीतीने ही प्रॉब्लेम आहे. डिस्चार्ज दोन्हीचा सारखा असतो त्याच्यामुळे क्यू इज इक्वल टू A1 V1 इज इक्वल टू A2 V2. आणि दुसरं चॅप्टर संपलेलं आहे. याची टेस्ट मी एक आठवड्यात घेईल तुम्हाला सांगाल डेट आणि आजचा रिझल्ट मी डिक्लेअर करून देईल ग्रुपवर. तर असे घेतले याची PDF पाठवा ग्रुपवर. काय होतं एक आपण प्रॉब्लेम लिहितोय ना यांची PDF पाठवा. हा PDF पाठवा त्यांची ग्रुप.